Solution of the differential equation 1 plus x into dy by dx minus xy is equal to 1 minus x असं डिफरन्शियल इक्वेशन दिलेलं आहे आणि त्याचं सोल्युशन आपल्याला फाइंड करायचं आहे. तर हा जो फॉर्म आहे तो लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचा फॉर्म होतोय. तो फॉर्म कसा आहे बघा, dy बाय dx प्लस py इज इक्वल टू q. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला 1 प्लस एक्सने डिवाइड करायला लागणार. जर 1 प्लस एक्सने डिवाइड केलं तर 1 dy बाय dx मायनस एक्स अपॉन 1 प्लस एक्स इंटू वाय इज इक्वल टू 1 मायनस एक्स अपॉन 1 प्लस एक्स. ठीक आहे. कम्पॅरेटिव्हली वायचा जो कोइफिशियंट आहे तो p होईल, RHS मध्ये जी व्हॅल्यू आहे ती q होईल. मग लिनियर डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व्ह करताना आपण पहिल्यांदा फाइंड जो करतोय तो इंटिग्रेटिंग फॅक्टर करतोय. इंटिग्रेटिंग फॅक्टर बघा ई रेज टू पी इंटू डी एक्स आहे. दॅट इज ई रेज टू बघा पी ची व्हॅल्यू जी आहे ती मायनस ऑफ आहे, ती मायनस साईन बाहेर दिलं तर एक्स अपॉन एक्स प्लस 1 डी एक्स बनते. 1 प्लस एक्स आहे ते मी एक्स प्लस 1 केलं. आता परत हे इंटिग्रेशन सॉल्व्ह करताना बघा आपल्याला काय करायला लागणार की एक्स ची पॉवर 1 आहे, एक्स ची पॉवर 1 आहे म्हणजे लिनियर अपॉन लिनियर असेल तर आपण काय करतोय बघा की डिनॉमिनेटर मधील जो कॉन्स्टंट आहे तो न्यूमरेटर मध्ये ऍडजस्टमेंट करतोय आपण, एक्स प्लस 1 मायनस 1 केलं. ठीक आहे. देन परत बघा हे एक्स प्लस 1 डिवाइड बाय एक्स प्लस 1 कॅन्सल होईल म्हणजे काय राहील बघा 1 मायनस 1 अपॉन एक्स प्लस 1 इंटू डी एक्स. सॉल्व्ह करून बघा इंटिग्रेशन आता काय नाही ई पॉवर मायनस 1 चे इंटिग्रेशन एक्स येईल मायनस 1 बाय एक्स प्लस 1 चे इंटिग्रेशन येणार आहे लॉग ऑफ एक्स प्लस 1. ठीक आहे. हे झालं आपलं इंटिग्रेटिंग फॅक्टर. ओके, पहिला पार्ट झाला. आता सेकंड पार्ट मध्ये आपल्याला फाइंड करायचं आहे सोल्युशन. त्यामध्ये त्याचं सोल्युशन जे लिहायची मेथड आहे ती काय बघा लिनियर डिफरन्शियल इक्वेशन मध्ये की y इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू q इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर इंटू dx प्लस c. तर आता याच्यामध्ये y इंटू इंटिग्रेटिंग जो फॅक्टर आहे तो काय बघा ई पॉवर मायनस ऑफ एक्स मायनस लॉग ऑफ एक्स प्लस 1 इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ क्यू दॅट इज किती आहे बघा 1 मायनस एक्स अपॉन 1 प्लस एक्स इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर दॅट इज ई रेज टू मायनस ऑफ एक्स मायनस लॉग ऑफ एक्स प्लस 1 इंटू डी एक्स प्लस सी. हे थोडं आता सिम्प्लिफाय करून घेऊया. काय राहील बघा ई रेज टू मायनस ऑफ एक्स मायनस लॉग ऑफ एक्स प्लस 1 इज इक्वल टू 1 मायनस एक्स अपॉन 1 प्लस एक्स ई रेज टू हे मायनस एक्स इंटू ई रेज टू मायनस मायनस प्लस लॉग ऑफ एक्स प्लस 1 लिहिता येईल का बघा आपल्याला इंडायसेसच्या रूलनुसार. मायनस मायनस प्लस होईल ई रेज टू मायनस एक्स इंटू ई रेज टू लॉग मध्ये देऊन टाक. आता ह्या लॉगचा बेस ईच आहे आपला तर हे कॅन्सल होईल म्हणजे राहील काय बघा 1 मायनस एक्स अपॉन 1 प्लस एक्स ई रेज टू मायनस एक्स इंटू एक्स प्लस 1 इंटू डी एक्स प्लस सी. इथे पण तुम्ही सिम्प्लिफाय करू शकताय. y इज इक्वल टू ई रेज टू मायनस एक्स मायनस मायनस प्लस ई रेज टू लॉग ऑफ एक्स प्लस 1. ओके, परत ई लॉग कॅन्सल होईल y इंटू ई रेज टू मायनस एक्स ही लॉग कॅन्सल झाल्यानंतर एक्स प्लस 1 इज इक्वल टू एक्स प्लस 1 हे कॅन्सल झालं राहिलं किती बघा ई रेज टू मायनस एक्स इंटू 1 मायनस एक्स. तर हे 1 मायनस एक्स इंटू ई रेज टू मायनस एक्स डी एक्स प्लस सी. ओके, जेवढं सिम्प्लिफाय करता येईल तुम्हाला तेवढ्या पद्धतीने तुम्ही सिम्प्लिफाय करा. ओके, अजून इंटिग्रेशन सॉल्व्ह व्हायचं आहे आपल्याला. इंटिग्रेशन सॉल्व्ह करताना बघा हे y इंटू ई रेज टू मायनस एक्स इंटू एक्स प्लस 1 इज इक्वल टू बाय पार्ट्स फॉर्म्युला तुम्ही या ठिकाणी यूज करू शकता u अँड v. काय ते बघा पहिल्यांदा 1 मायनस एक्स u इंटिग्रेशन v dx ई रेज टू मायनस एक्स dx इंटिग्रेशन ऑफ इंटिग्रेशन ई रेज टू मायनस एक्स dx
into derivative of 1 minus x bracket complete dx. Okay, then y into e raised to minus x into x plus 1 is equal to 1 minus x e raised to minus x चे इंटिग्रेशन बघा, e raised to minus x आणि मायनस एक्स चा डेरिव्हेटिव्ह -1 येऊन जाईल. सिमिलर त्याच पद्धतीने बघा, e raised to minus x चे इंटिग्रेशन e raised to minus x चा डेरिव्हेटिव्ह मायनस ऑपरेट करूया बाहेर म्हणजे प्लस झालं इंटू 1 मायनस एक्स चा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो -1 इंटू dx होईल. ठीक आहे, कळालं का बघा सगळ्यांना? नेक्स्ट स्टेप बघा आता. इथपर्यंत काय आलं बघा की y इंटू ई रेस टू मायनस एक्स इंटू एक्स प्लस 1 y इंटू ई रेस टू मायनस एक्स इंटू एक्स प्लस 1 is equal to minus of 1 minus x e raised to minus x. आणि आता ह्याचा परत इंटिग्रेशन काढलं आपण तर e raised to minus x e raised to minus x परत मायनस एक्स चा डेरिव्हेटिव्ह -1 होणार, मायनस मायनस प्लस झालं, दॅट इज प्लस e raised to minus x प्लस c लिहूया. ओके, ठीक आहे, हे झालं तुमचं इंटिग्रेशन. आता पुढचा पार्ट जो आहे तुम्हाला तो काय करायचं बघा की e raised to minus x जे आहे ना त्याने डिवाइड करून टाकूया आपण. म्हणजे डिवाइड केलं तर काय येणार बघा, y इंटू एक्स प्लस 1 इज इक्वल टू मायनस ऑफ 1 मायनस एक्स प्लस 1 प्लस c अपॉन e रेस टू मायनस एक्स होईल आणि e रेस टू मायनस एक्स कॅन्सल झालेला आहे. y इंटू एक्स प्लस 1 इज इक्वल टू ऑप्शननुसार बघा, जर हे मायनस ऑपरेट केलं आपण तर ते काय होणार बघा, -1 प्लस एक्स प्लस 1 प्लस सी इंटू न्युमिरेटरमध्ये पॉवर घेतली तर ती प्लस आहे, दॅट इज प्लस आणि -1 कॅन्सल झालं. y इंटू एक्स प्लस 1 इज इक्वल टू एक्स प्लस सी इंटू ई रेस टू एक्स. दिस इज द फायनल आन्सर झालं. कोणता ऑप्शन येतोय बघा, ऑप्शन नंबर ए इज करेक्ट.